समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। शिरदवाडच्या विकासासाठी मी कटिबद्ध। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर। शिरदवाड येथे ग्रामसंसद भवनाचे यड्रावकर यांच्या हस्ते उद्घाटन। शिरदवाडच्या सर्वांगीण विकासासाठी 8,50,00,000 रुपयांचा निधी दिला असून या निधीतून शहराचा विकास साधला जात आहे। त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत निर्माण झाली असून यापुढे देखील गावच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे। प्रारंभी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत ग्राम संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले। याप्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व पंचायत समिती विभागातील अधिकाऱ्यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना ISO मानांकनाचे प्रमाणपत्र देण्यात आले। याप्रसंगी पुढे बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले, 55 लाख रुपयांच्या निधीतून उभारलेले हे आधुनिक भवन म्हणजे शासनाच्या सशक्त ग्रामपंचायत, सक्षम ग्रामविकास या संकल्पनेचे प्रतीक आहे। लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ग्रामस्थ यांनी एकत्र येऊन विकास साधल्यास गाव प्रगतीच्या वाटेवर वेगाने पुढे जाईल याची मला खात्री आहे। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन करतो। यावेळी महादेव कोळी, दत्त साखर कारखान्याचे संचालक रणजित कदम, सरपंच सुजाता कोळी, शिरदवाड सेवा सोसायटीचे चेअरमन अभिजित पाटील, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रवी कांबळे, डॉक्टर B.N. मगदूम, महादेव पाटील, सयाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील, ज्योती कांबळे, वंदना पाटील, आशा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। समाजकार्य न्यूजसाठी शिरदवाडहून दत्तात्रय कदम।